मुगाच्या डाळीचे पकोडे तर आपण नेहमीच खातो, पण कधी अशी झणझणीत तोंडाला पाणी सुटताच आमटी खाल्ली आहे का? तर ही आमटी तर एकदा नक्की ट्राय करायलाच हवी. करायला अगदी साधी सोपी अशी आहे. पाहुणे मंडळीही आल्यावर तुम्ही ही झटपट तयार होणारी आमटी जर त्यांना करून खाऊ घातलीत, तर पहिल्या घासालाच तुमचं कौतुक झाल्याशिवाय राहणार नाही आणि रेसिपीही नक्की विचारतील. चला मग ही आमटी तयार कशी करायची हे सुद्धा तुम्हाला सांगते. चला मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी इथे आपण बघा, अर्धी ते पाऊण वाटी मुगाची डाळ मी 2 तासासाठी भिजत ठेवलेली होती. तर ही डाळ बघा आता चांगली भिजल्या गेलेली आहे. ही आता आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत. आता आपण जे मुगाच्या डाळीचे पकोडे तयार करणार आहोत, तर त्यामध्ये अजिबातही सोडा किंवा तांदळाचं पीठ कशाचाही वापर करणार नाही आहोत. पण इतकी छान ही जी मुगाची भजी आहे ती तयार होणार आहेत. आता बघा, डाळ जेव्हा भिजत घातली तेव्हा 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली होती. त्यामुळे आता मी फक्त पाणी झारून मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेली आहे आणि डाळ पाणी न घालता बघा अशी चांगली बारीक करायची. शक्य होईल तितकी बारीक केली तर फारच चांगलं, म्हणजे कारण जे आपण भजी तयार करणार आहोत मुगाची, ती तर अगदी टम्म फुलली जातात. तर आता इथे आपण जी डाळ बारीक करून घेतलेली आहे मिक्सरला, ती आपल्याला आता अशी फक्त मिनिटभरासाठी फेटून घ्यायची आहे. फेटल्यामुळे डाळ हलकी होते आणि आपली जी भजी आहे तीसुद्धा छान अशी फुलली जातात. तर इथे अजिबातही आपण सोडा यामध्ये घालणार नाही आहोत. आणि बघा, पहिल्यापेक्षा इथे आपल्या डाळीचा रंग हलकासा फिकट झालेला आहे आणि टेक्स्चरही तुम्ही बघू शकता. असं ठेवायचं, पाण्याचा कुठेही वापर मी केलेला नाही. आता यामध्ये आपल्याला घालायचा आहे फक्त अगदी 2 ते 3 चिमूट एवढा हिंग. त्याचबरोबर पाव चमचा मी साबूत जिरं घातलेलं आहे यामध्ये आणि यामध्येच पाव चमचा आपल्याला धना पावडर, तसंच इथे थोडी कोथिंबीर मी बारीक चिरून घेतलेली आहे. 2 ते 3 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आलं खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घेतलं. ते डाळीसोबत बारीक नाही केलं, असं जाडसरच ठेवलेलं आहे आणि 2 हिरव्या मिरचीचे काप घेतलेले आहेत. आता हिरवी मिरची आवडीनुसार घालू शकता किंवा स्किपही करू शकता. चवीनुसार मीठ घालून घेतलं आणि आता आपल्याला हे घातलेलं सर्व साहित्य डाळीमध्ये व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे. तुम्ही लाल तिखटाचा सुद्धा इथे वापर करू शकता. आता हे सर्व एकत्र झाल्यानंतर आपण हे थोडं बाजूला ठेवणार आहोत. आमटीसाठी लागणारं वाटण तयार करायला घेऊ आधी आणि कन्सिस्टन्सी बघू शकता एकदा. तर आता सर्वात आधी इथे मी तवा गरम झाल्यावर त्यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा उभा लांब चिरून घेतलेला आहे, तो घातला. आता यावर आपल्याला चमचाभर तेल घालायचं आहे आणि कांदा फार जास्त असा लालसर नाही होऊ द्यायचा, हलकासा ट्रान्सपरंट होईपर्यंतच परतायचा आहे आपल्याला. तर इथे हा कांदा मी आधी भाजून घेते आणि नंतर एक एक करत मग यामध्ये आपण साहित्य घालणार आहोत. तशी तर ही आमटी करायला अगदी झटपट होणारी आहे. आपण हे जर मुगाची भजी आहेत आधी जर करून ठेवले, तर हे आमटी जी आहे ती वेळेवरही आपण करू शकतो. तर आता इथे मी कांदा बाजूला सरकवलेला आहे आणि एक लहान टोमॅटो घेतलेला आहे. तर इथे जाडसर चिरून घेतला, त्यावर थोडं तेल घातलं आणि टोमॅटोही हलकासा भाजून घ्यायचा आहे. तसा टोमॅटो जेव्हा आपण भाजीमध्ये वापरतो त्याची ग्रेव्ही, तर ती ग्रेव्ही बघा हलकीशी त्याला पाणी सुटतं, पण असे हलकेसे आपण टोमॅटो भाजून घेतले तव्यावर तर ती ग्रेव्ही जी आहे ती दाटसर तयार व्हायला मदत होते. आता आपण सोबतच इथे पाव चमचा चणा डाळ घालून घेणार आहोत. तर इथे चणा डाळ यापेक्षा फार जास्त नाही वापरायची. ही डाळसुद्धा भाजीला दाटसरपणा येण्यासाठी मदत करते आणि चवही भाजीची खमंग लागते. तर आपल्या इथं बघा, झणझणीत भाज्या करायच्या म्हटलं की आपण थोडीफार ही चण्याची डाळ वापरतो. आता इथे 4 ते 5 लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचे 2 लहान असे मी तुकडे घेतलेले आहेत, ते सुद्धा घालून घेतलेले आहेत. आता इथे आपण यामध्ये कोथिंबीर घालून घेणार आहोत आता. तर आता हे सर्व साहित्य असं मस्त आपण भाजून झालं की यामध्ये अजूनही आपल्याला 1-2 साहित्य ॲड करायचे आहेत. तर आता मी यामध्ये कोथिंबीर घालते. आता कोथिंबीरीच्या कोवळ्या अशा काळ्यासुद्धा मी घेतलेल्या आहेत, त्याही घालायच्या. खरं तर कोथिंबीरपेक्षा जेव्हा कोवळ्या काळ्या आपण भाजीमध्ये घालतो ना, तर भाजीची टेस्ट बघा किती छान येते. आता इथे मी अगदी पाव चमचा एवढं जिरं घेतलेलं आहे, साबूत जिरं आपलं, आणि त्याचबरोबर बडीशोप घेतलेली आहे पाव चमचा आणि आपल्याला 4 ते 5 काळी मिरी घ्यायची आहेत. बस एवढंच साहित्य आपण इथे या वाटणामध्ये वापरणार आहोत. तर आता इथे हे सर्व साहित्य आपण भाजलं की थोडं थंड करून घेणार आहोत. यातलं एखादं साहित्य तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही स्किपही करू शकता, पण हे जे मी साहित्य वापरलं यामुळे तुम्ही एकदा आमटी करून बघा. चवीला इतकी जबरदस्त तयार होते ही आमटी. बघा, हे साहित्य असं भाजून झालं आपलं. आता मी बारीक करून घेते हे पूर्ण आणि मग आपण आमटी तयार करायला घेणार आहोत.
तर इथे आता आपण वाटण तर तयार केलेलं आहे. आता इथे आपण भजी तयार करायला घेणार आहोत, म्हणजेच मुगाचे पकोडे. तर आता इथे तेल आधीच मी गरम होण्यासाठी ठेवलेलं होतं. तेल गरम झालं की आता यामध्ये आपल्याला ही मुगाची भजी सोडायची आहेत. पण असं आपण जेव्हा भजी तळतो तर आपल्याला अगदी छोटी छोटी भजी तेलामध्ये सोडायची आहेत. कारण आपण जेव्हा ही भजी तळल्यानंतर भाजीमध्ये घालणार आहोत तेव्हा ते परत फुलली जातात. त्यामुळे तुम्हाला तुमच्या आवडीनुसार मोठी छोटी अशी भजी तुम्ही तयार करू शकता. पण मी इथे अगदी छोटी छोटी भजी तयार केलेली आहेत. तर आता मस्त दोन्हीही बाजूनी सोनेरी रंग यायला येऊ द्यायचा आहेत आणि नंतर ही भजी आपण काढून घेणार आहोत. आणि बघा ना, कुठेही इथे आपण सोडा घातलेला नाही, फक्त डाळ हलकीशी फेटून घेतलेली आहे, काय 1 मिनिटासाठी फक्त अशी. तर बघा किती छान फुलल्या गेलेली आहेत. तर आता ही अशी भजी राहिलेली आहे तीसुद्धा मी आधी तयार करून घेते. तर बघा ही अशी तुम्ही चहासोबत खायला केलीत ना तर इतकी छान लागतात. तर आता ही पूर्ण करून घेते आधी. तर इथे बघा मुगाची ही भजी मी तयार करून घेतलेली आहेत आणि बघा ना किती छान तयार झालेली आहेत. भाजीत सोडून तशीच खावीशी वाटतात. तर आता आपण आमटी करण्यासाठी इथे पाणी गरम होण्यासाठी ठेवणार आहोत. तर इथे आता गरजेनुसार पाणी कमी जास्त तुम्ही करू शकता. आता आमटी तयार करायसाठी आपल्याला सर्वात आधी तेल गरम करायला ठेवायचं आहे. आता झणझणीत आणि मस्त चमचमीत आमटी म्हटली तर थोडंफार तेल कमी जास्त तुम्ही करू शकता. आता इथे तेल गरम झालं की आपण चवीनुसार लाल तिखट घालणार आहोत. तर इथे सुरुवातीलाच लाल तिखट मी घालून घेतलेलं आहे. ते हलकंसं परतून घ्यायचं आणि नंतर मग तयार केलेलं वाटण घालायचं आहे आपल्याला. तर आता इथे वाटण मी बघा असं तयार केलेलं आहे. जेव्हा मी वाटण तुम्हाला दाखवलं तेव्हा कॅमेरा बंद होता, ते तुम्हाला दाखवल्या गेलेलं नाही. तर आता हे वाटण मस्त लाल तिखट, तेल सर्व एकत्र करून घ्यायचं. आणि आता यामध्ये आपण अजून थोडे साहित्य घालू. ते म्हणजे सर्वात आधी अगदी पाव चमच्यालाही थोडं कमी एवढं हिंग घातला आणि हळद घालून घेतली यामध्ये. त्याचबरोबर इथे अर्धा चमचा गरम मसाला आणि आपल्याला पाव चमचा एवढी धना पावडर घालायची आहे. आता हे घातलेलं सर्व साहित्य वाटणासोबत चांगलं परतून घ्यायचं आपल्याला. आणि आता हे वाटण आपल्याला चांगलं झाकण ठेवून याला एक वाफ काढून घ्यायची आहे. तर मी आता यावर झाकण ठेवून घेते आधी. आता हे वाटण परतत असताना गॅसची स्पीड मीडियम ठेवली तरीही चालेल. फक्त तळाला लागू देऊ नका वाटण. तर आता झाकण काढून घेते मी. आणि आता बघा किती छान तेल सेपरेट झालेलं आहे वाटणातील. तर हे असं मस्त वाटण परतून घ्यायचं. आता आपल्याला यामध्ये कसुरी मेथी घालायची आहे. तर इथे आपल्याला यामध्ये पाव चमचा कसुरी मेथी आपण घालून घेणार आहोत. तर ही आता कसुरी मेथीसुद्धा आपल्याला आधी एकत्र करून घ्यायची आहे यामध्ये. आता ही भाजी तुम्ही म्हणजे जे वाटण आहे अशी ही भाजी पाणी टाकून खाऊ शकता. पण आता आपल्याला यामध्ये दही घालायचं आहे. तर इथे मी अगदी पाववाटी एवढं दही घेतलेलं आहे. 2-3 चमचे घेतले नाश्त्याच्या चमच्याने तरीही चालतील. पण जास्त आंबट घेऊ नका, कारण टोमॅटोसुद्धा घातलेला आहे भाजीमध्ये. तर हे घातलेलं दही आपल्याला एकत्र करायचं आहे वाटणामध्ये. दही घालताना गॅसची स्पीड कमी ठेवायची. दही आपलं व्यवस्थित असं एकजीव व्हायला पाहिजे वाटणामध्ये, ते फुटल्या जायला नको. आता यावर परत फक्त आपण एकदा झाकण ठेवू. थोडी कोथिंबीर मी आधी घालून घेतली, ती एकत्र केली आणि फक्त 2 ते 3 मिनटासाठी झाकण ठेवणार आहोत आपण. कारण यामध्ये कसुरी मेथी, दही आणि कोथिंबीर आपण घातलेली आहे. त्याचेही चांगले म्हणजे फ्लेवर भाजीमध्ये उतरायला हवेत. तर आता झाकण काढून घेते मी. तर आता बघा परत वाटणातील तेल सेपरेट झालेलं आहे आपलं. आता आपलं वाटण म्हणजे पाहिजे तसं मस्त खमंग असं परतल्या गेलेलं आहे. आता यामध्ये आपण गरम करून घेतलेलं पाणी घालून घेणार आहोत. तर इथे पाण्याचं प्रमाण कमी जास्त तुम्ही करू शकता. कितपत दाटसर पातळ आमटी हवी आहे तुम्हाला त्यानुसार. तर आता मी इथे जे पाणी ठेवलेलं होतं ते पूर्णच पाणी यामध्ये घातलेलं आहे. जवळपास 1 ते 1.5 पेला पाणी मी ठेवलं होतं गरम होण्यासाठी. तर आता पाणी घातल्यानंतर आमटी व्यवस्थित अशी आपल्याला एकत्र करून घ्यायची आहे. आता यामध्ये मी बघा थोडं पाणी अजून वाढवलेलं आहे. म्हणजे जे मी तुम्हाला सांगितलेलं होतं की पाणी मी जे ठेवलेलं होतं ते पूर्ण घातलेलं आहे, तेच हे पाणी होतं. आता चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे. तर आता मीठ घालून परत एकदा एकत्र करून घेणार आहोत आमटी. आणि आता आमटी आपल्याला चांगली उकळवून घ्यायची आहे. थोडी आमटीला उकळी आली की मग आपण तयार केलेली मुगाची भजी यामध्ये घालणार आहोत. तर अशी बघा ही मुगाची भजी आपल्याला आमटीमध्ये घालून हलकीशी आमटी उकळवून घ्यायची आहे. तर इथं आता मुगाची भजी आपण आमटी गरमागरम अशी असतानाच घालून घ्यायची आमटीमध्ये. म्हणजे या भज्यांमध्ये आतपर्यंत छान आमटी मुरली जाते आणि ते फुलले पण जातात. तर खायला अधिकच मग ते टेस्टी लागतात.
अशी मस्त आमटी भजी घातल्यानंतर उकळवून घ्यायची आणि गरमागरम ताटामध्ये वाढून घ्यायची आणि ताव मारायचा. मग भात असू द्यात किंवा भाकरी असू द्यात. चला तर मग सर्व करूया. तर मंडळी, आजची ही तुम्हाला मुगाच्या भज्यांची, पकोड्यांची आमटी कशी वाटली? रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा लवकरच भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.